नमस्कार मंडळी, आंबट गोड या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक साऊथ इंडियन डिश पाहणार आहोत. न आंबवता अत्यंत कमी साहित्यात इडलीपेक्षाही सॉफ्ट असा हा बन डोसा बनवणार आहोत. पाहू शकता, खूप सॉफ्ट आणि झटपट तयार होतो आणि खूप स्पॉन्जीही होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी आपण घेतलं आहे 1 वाटी बारीक रवा आणि अर्धी वाटी दही. तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवाही घेऊ शकता. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण हा रवा काढून घेणार आहोत. त्यामध्ये ॲड करूया दही, चवीनुसार मीठ घालूया आणि त्यानंतर थोडे पाणी ॲड करून हे मिक्सिंग बाउलमध्ये छान बारीक करून घेऊया. तुम्ही पाहू शकता, अतिशय स्मूथ असे हे बॅटर रेडी आहे. आता हे बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि हे तयार झालेले बॅटर आपण जवळपास 15 ते 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया, जेणेकरून रवा त्यातलं पाणी छान ॲब्झॉर्ब करेल आणि मिश्रणाला छान असा घट्टपणा येईल. आता आपण त्यातला तडका देणार आहोत. त्यासाठी आपण घेणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची 4-5 पाने आणि थोडं आलं. एक भांडं आपण ठेवलं आहे गॅसवर, छान गरम होऊ द्या. त्यानंतर आपण त्यात 1 ते 2 चमचे तेल ॲड करणार आहोत. त्यामध्ये आपण मोहरी घालूया, थोडेसे हिंग घालूया. आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करूया. हे जे मिश्रण आहे आपण जवळपास 1 ते 2 मिनिटेच फक्त परतून घेणार आहोत. कांदा आपल्याला याच्यामध्ये गुलाबी नाही करायचा, जास्त परतायचं नाही आहे मिश्रण. साधारण 1 ते 2 मिनिटात आपलं हे मिश्रण रेडी होणार आहे. हे छान परतून घेऊया. आता आपण त्यामध्ये ॲड करूया कढीपत्ता, त्यामध्ये ॲड करूया आल्याचे तुकडे आणि हिरवी मिरची. आपले हे बॅटर छान रेडी आहे. आता पाहू शकता, 15 ते 20 मिनिटे रेस्ट केल्यावर आपले हे मिश्रण छान असे घट्ट झाले आहे. रव्याने पाणी छान ॲब्झॉर्ब केलं, छान असा घट्टपणा आला आहे आपल्या बॅटरला. आता यामध्ये आपण जो तडका रेडी केलेला तो ॲड करणार आहोत. सोबत आपण त्यामध्ये ॲड करूया कोथिंबीर. कोथिंबीरीमुळे छान असा रंग येणार आहे, त्याचा फ्रेशनेस वाढणार आहे आणि स्वादही खूप छान येणार आहे. आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत चिमूटभर खाण्याचा सोडा. जर तुमच्याकडे खाण्याचा सोडा अवेलेबल नसेल तर तुम्ही त्यामध्ये इनोसुद्धा ॲड करू शकता. पाहू शकता, छान असा घट्टसरपणा आला आहे. तुम्हाला हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही अजून पाणी ॲड करू शकता. आता आपल्या रेसिपीचं नाव आहे बन डोसा. तर त्याला जो बनचा शेप द्यायचा आहे, त्यासाठी आपण हे तडक्याचं भांडं घेतलं आहे, जेणेकरून त्याला बनचा शेप येईल. जर तुमच्याकडे हे भांडं अवेलेबल नसेल तर तुम्ही या ठिकाणी ऑमलेट पॅनसुद्धा वापरू शकता. हे भांडं छान गरम झालं, त्यामध्ये आपण तेल टाकूया. तेल टाकलं, चांगलं गरम झाल्यावर मी त्यामध्ये ॲड केले आहे 2 ते 3 चमचे ह्याच्यात हे बॅटर ॲड करून घेतलं आहे. जवळपास 2 ते 3 मिनटं छान शिजू द्या. तुम्ही पाहू शकता, आता त्याचं जे तेल आहे ते छान ॲब्झॉर्ब झालं आहे डोस्यामध्ये. मधला भाग थोडा कच्चा दिसेल, पण परतून जेव्हा घेऊ आपण तो आतला भागसुद्धा छान मग शिजून जाईल. आपण साईडने तेल सोडून घेऊया आणि हे पलटी करून घेऊया. चमचा किंवा सुरीच्या साहाय्याने तुम्ही हे पलटी करू शकता. मी या ठिकाणी फोक वापरला आहे. कडा सोडून घेतल्यानंतर मी हे पलटी करून घेतलं आहे. खूप छान असा रंग आला, तुम्ही पाहू शकता. आता पलटी करून घेतल्यावर सुद्धा तेल सोडून घेऊन 2 ते 3 मिनटं छान शिजू, जेणेकरून आतला भाग कच्चा राहणार नाही. आणि अशा प्रकारे आपला हा बन डोसा रेडी आहे. हा बन डोसा तुम्ही नारळाच्या चटणीसोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत देखील खाऊ शकता.
खूप कमी साहित्यात झटपट रेडी होणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. पदार्थांच्या अशाच आंबट गोड चवीसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.